महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। घराच्या जागेच्या वादातून मोठ्या भावाकडून लहान भाऊ व सुनेवर कुऱ्हाडीने हल्ला, यात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी। सावली तालुक्यातील डोंगरगाव म्हस्के गावात घराच्या जागेच्या जुन्या वादातून मोठ्या भावाने लहान भाऊ व त्याच्या पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली। या हल्ल्यात कुकसू केशव बावणे वय 50 आणि योगिता कुकसू बावणे वय 45 जखमी झाले असून पाथरी पोलिसांना माहिती होताच घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी योगिता कुकसू बावणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार घराच्या जागेच्या कारणावरून त्यांचा मोठा भाऊ आरोपी शामराव केशव बावणे वय 53 याच्याशी वाद झाला। या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले। संतापाच्या भरात आरोपीने शामराव यांनी कुऱ्हाडीने कुकसू बावणे यांच्या डोक्यावर वार केला। त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या त्यांच्या पत्नी योगिता बावणे यांच्यावरही कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केले। या घटनेत दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान शनिवारी पहाटेच्या सुमारास कुकसू बावणे यांचा मृत्यू झाला आणि त्यांची पत्नी योगिता बावणे यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पाथरी पोलिसांनी आरोपी शामराव बावणे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कलम 103 कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक चंद्रपूर आयुष नेपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मूल सत्यजित आंबले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार नितेश डोरलीकर, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे, खलेश कोरे, अमित म्हस्के, बळीराम बुवारेकर हे करीत आहेत। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुजित भसारकर, सावली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।